आपली प्रॅक्टिस सेट 1.3 झाली. तर ऑपरेशन ऑन सेट नवीन कन्सेप्ट काय आहे? ऑपरेशन ऑन सेट्स. तर डेफिनेशन बघूत आपण याची. सपोज A and B are two sets. The set of all common element elements of A and B is called the intersection of of set A and set B, and it is denoted as A intersection B. त्या ठिकाणी A intersection B is equal to the set of A intersection B कसा आहे? such that X हा एलिमेंट आहे सेट A चा and X हा एलिमेंट आहे सेट B चा. मग X हा काय आहे? एलिमेंट आहे सेट A चा आणि X हा एलिमेंट आहे सेट B चा. Intersection of two sets of two sets. तर इंटरसेक्शन ऑफ टू सेट काय आहे? नीट लक्ष द्या. तर सपोज A and B are two set. A आणि B काय आहे? दोन सेट आहेत. The set of all common element of A and B is called the intersection of set A and B. It is denoted as A intersection B. वाचायचं सुद्धा कसं? A intersection B. बघा तर या ठिकाणी A intersection B. तर हे जर रोल मेथडच्या साहाय्याने आपल्याला सांगायचं झालं तर नेमकं काय असतं? तर या सेटमध्ये येणारे एलिमेंट कशात असतात? सेट ए मध्ये सुद्धा असतात आणि सेट बी मध्ये असतात. कशामुळं? सेट ए आणि सेट बी या दोघातील कॉमन एलिमेंट म्हणजे कोण असते? इंटरसेक्शन असते. या दोघातील कॉमन एलिमेंट म्हणजे कोण असते? इंटरसेक्शन असते. कळते? एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण समजून घेऊ. 16, 25 आणि बी हा सेट आहे. याच्यामध्ये एलिमेंट आहेत 1,
1 3 5 7 9. तर या ठिकाणी या दोन्ही सेटमध्ये कॉमन जे एलिमेंट आहेत, या दोन्ही सेटमध्ये जे कॉमन एलिमेंट आहेत ते कशात असतील, ते इंटरसेक्शनमध्ये असतील. म्हणजे काय, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1 आणि 9. या दोन्ही सेटमध्ये कोण कॉमन आहे, 1 आणि 9 कॉमन. बघा 1 आणि 9 हे काय आहेत, कॉमन आहेत. याला आपण काय म्हणतो, ए इंटरसेक्शन बी. आता या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल बघूत आपण. A is equal to A, E, I, O, U आणि B is equal to A, B, C, D, E, समजा F, G. तर या ठिकाणी ए इंटरसेक्शन बी काय असेल, ए इंटरसेक्शन बी, तर या दोन्हीमध्ये कॉमन कोण कोण असेल, तर या ठिकाणी ए आहे, इथं ए आहे म्हणून ए, इथं ई आहे, इथं ए आहे म्हणून ई. म्हणजे या दोन्हीमध्ये ए आणि ई काय आहेत, कॉमन आहेत. ए आणि ई दोन्हीमध्ये काय आहेत, कॉमन आहेत. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, याचं इंटरसेक्शन काय असेल, ए कॉमा ई. अतिशय सोपी गोष्ट आहे. दोन्हीमध्ये जर कॉमन असतील, या ठिकाणी दोन्हीमधले कॉमन एलिमेंट ज्या सेटमध्ये असतील, इंटरसेक्शन म्हणजे काय, दोन्हीमधले कॉमन एलिमेंट घेणं, याला आपण इंटरसेक्शन असं म्हणतो. कळतंय. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला, बघा ए इंटरसेक्शन बी हा कसला सेट आहे, तर एक्स हा कशात असतो, म्हणजे या ठिकाणी येणारे एलिमेंट, या ठिकाणी येणारे एलिमेंट हे कशात असतात, तर सेट ए मध्ये सुद्धा असतात अँड सेट बी मध्ये सुद्धा असतात. हे जे आहे ते काय आहे, नोटेशन आहे. कशाचं नोटेशन आहे, सेटचं. म्हणजे या ठिकाणी ए इंटरसेक्शन बी हा सेट आपण रोल मेथडनं कसं दाखवू शकतो, ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ एलिमेंट ऑफ सेट ए अँड एक्स इज अ एलिमेंट ऑफ सेट बी. म्हणजे इंटरसेक्शनमध्ये येणारे एलिमेंट हे सेट एचे सुद्धा एलिमेंट असतील आणि सेट बीचे सुद्धा एलिमेंट असतील. बघा सेट एचे सुद्धा एलिमेंट असतील आणि सेट बीचे सुद्धा एलिमेंट असतील. या ठिकाणी आपल्याला काही पुस्तकात एक्झाम्पल दिले आहेत, बघा. तर या ठिकाणी आपण भरपूर एक्झाम्पल घेऊ शकतो, काही अडचण नाही. तर ए इंटरसेक्शन बी काय असेल, या दोन्हीमध्ये कॉमन कोण असेल, तर 3 म्हणून या ठिकाणी इंटरसेक्शन काय असेल, याचं 3 असेल. कळतंय. कॉमन कोण आहे, 3, म्हणून इंटरसेक्शन काय असेल, 3. त्याच्यानंतर बघा एक्झाम्पल नंबर 2. वन 3 9 11 13. 1 3 9 11 13 आणि बी मध्ये कोण आहे,
1 9 11. मग या ठिकाणी या दोन्हीमध्ये कोण कॉमन आहे, तर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1 9 11. तर या ठिकाणी या दोन्हीमध्ये कॉमन कोण आहे, 1 9 11 आहे. म्हणजे यांचं इंटरसेक्शन काय आहे, 1 9 11 आहे. तर या ठिकाणी याला आपण इंटरसेक्शन असं म्हणतो. कळतंय. आता या ठिकाणी लक्षात घ्या, व्हेन डायग्रामनं जर दाखवायचं असेल आपल्याला तर ते सुद्धा दाखवू शकतो. कसं, तर या ठिकाणी हा ए हा सेट आहे. बघा हा काय आहे, ए सेट आहे आणि हा बी सेट आहे. समजा ए आणि बी. बरं लक्ष द्या, आता ए मध्ये कॉमन कोण आहे, वरी जर विचार केला तर 3 आहे. तर दोन्हीमध्ये कॉमन कोण आहे, 3 आहे. दोन्हीमध्ये कॉमन कोण आहे, 3, म्हणून 3 घेतला आहे. आणि एचे बाकीचे इथं टाकले 1 5 7 आणि इथं टाकले 2 6 8. या ठिकाणी मी याला अशा पद्धतीने हे केलं तरी चालतंय आणि याला असं घेतलं तरी चालतंय. आता या ठिकाणी एवढा भाग हा काय आहे, दोघांचा कॉमन आहे, दोघांमध्ये आहे. तेवढं काय आहे, दोघांमध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी हा भाग काय दाखवितो, तर इंटरसेक्शन दाखवितो. ए इंटरसेक्शन बी. हा भाग काय दाखवितो, ए इंटरसेक्शन बी दाखवितो. बा ए इंटरसेक्शन बी हा दाखवितो तेवढा भाग. समजते. किंवा खालचा जर विचार केला तर लक्ष द्या, तर या ठिकाणी हा सेट ए, हा सेट बी. आता या ठिकाणी सेट बी. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तर आता हे पूर्ण ह्याच्यातच येतील. बघा हे पूर्ण याच्यात येतील. कशामुळं, हे सगळेचे सगळे कशात येतं, ए मध्ये आहेत. सगळेचे सगळे कशात येतं, ए मध्ये आहेत. म्हणून या ठिकाणी 1 9 11 राहतंय कोण, 3 आणि 13. हा झाला बी सेट, हा झाला ए सेट. तर या ठिकाणी हा बाहेरचा ए सेट आहे आणि मधला बी सेट आहे. कशामुळं, तर हे सगळेचे सगळे कशात आहेत, बी मध्ये आहेत. हे सगळेचे सगळे कशात येतं, बी मध्ये आहेत. समजते. बघा आता काही प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स. प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट. तर पहिलीच प्रॉपर्टी काय आहे बघा, ए इंटरसेक्शन बी बरोबर असते बी इंटरसेक्शन ए. म्हणजे काय, लक्षात घ्या, समजा ए हा सेट आहे, याचे एलिमेंट आहेत 1 2 3 4 आणि बी हा सेट आहे.
एचे एलिमेंट आहेत 1 3 5 7. जर आपण ए इंटरसेक्शन बी काढलं, ए इंटरसेक्शन बी काढलं तर काय भेटतंय 1,3 भेटतंय. आणि बी इंटरसेक्शन ए काढलं, बी इंटरसेक्शन ए काढलं तरीसुद्धा काय भेटतंय 1,3 भेटतंय. म्हणजे ए इंटरसेक्शन बी बरोबर असतंय बी इंटरसेक्शन एला. कळतंय? ए इंटरसेक्शन बी बरोबर असते बी इंटरसेक्शन एला. समजते? या ठिकाणी ए इंटरसेक्शन बी बरोबर असते बी इंटरसेक्शन एला. तर बघा सेकंड प्रॉपर्टी काय आहे. If A is a subset of B, then A intersection B is equal to काय असते A असते. या ठिकाणी काय सांगितले आपल्याला A is a subset of B. मग समजा A मध्ये काय आहे A B आणि समजा D आहे आणि बी मध्ये काय आहे ए बी सी डी ई. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं जर विचार केला तर हे सगळेचे सगळे कशात येतं याच्यात येतं. ए मधले तिन्ही एलिमेंट, ए मधले तिन्ही एलिमेंट हे कशात आहेत बी मध्ये आहेत. ए मधले सगळे एलिमेंट कशात येतं बी मध्ये आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो ए इज अ सबसेट ऑफ बी. ए मधले सगळे एलिमेंट कशात येतं बी मध्ये आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो ए इज अ सबसेट ऑफ बी. जर ए हा सबसेट असेल बीचा तर ए इंटरसेक्शन बी काय असते ए इंटरसेक्शन बी काय असते बघा. कॉमन कोण आहे ए कॉमा बी कॉमा डी म्हणजे कोण आहे सेट ए आहे सेट ए. तर प्रॉपर्टी काय सांगते जर ए इंटरसेक्शन ए हा सबसेट असेल बीचा म्हणजे ए मधले सगळेचे सगळे एलिमेंट ए मधले सगळेचे सगळे एलिमेंट जर बी मध्ये असतील तर ए इंटरसेक्शन बी बरोबर असते ए. कळते? थर्ड प्रॉपर्टी लक्षात घ्या. इफ ए इंटरसेक्शन बी बरोबर असेल बी देन बी इज अ सबसेट ऑफ ए. बघा तर या ठिकाणी समजा ए इंटरसेक्शन बी बरोबर असेल बी. समजा एक्झाम्पल बघूत आपण ए इज इक्वल टू 1 4 9 16 25 आणि बी इज इक्वल टू 4 आणि 16 आहे. समजा जर या ठिकाणी इंटरसेक्शन घेतलं आपण ए इंटरसेक्शन बी घेतलं तर काय भेटेल आपल्याला तर 4 आणि 16 दोघांमध्ये कॉमन कोण आहे 4 आणि 16 आहे. पहा दोघात कॉमन कोण आहे 4 आणि 16. मग असं असेल ए इंटरसेक्शन बी बरोबर कोण असेल 4,16. कशामुळं ए आणि बी मध्ये सारखे कोण आहेत 4 आणि 16 आहेत 4 आणि 16.
मग ए इंटरसेक्शन बी बरोबर काय आले 4,16 म्हणजे कोण आहे सेट बी आहे. बघा या ठिकाणी ए इंटरसेक्शन बी बरोबर काय येईल असेल सेट बी येईल असेल तर इथं काय असते तर बी हा काय असतो सबसेट असतो एचा. ऑलरेडी आहे इथं बी मधले सगळेचे सगळे एलिमेंट कुठे इथं ए मध्ये आहेत म्हणून आपण काय म्हणू शकतो बी हा काय आहे सबसेट आहे एचा. कळतंय लक्षात घ्या. त्या फक्त लक्षात ठेवा प्रॉपर्ट्या असं काही परीक्षेत येत नाही की प्रॉपर्टी सिद्ध करा म्हणून येत नाही प्रश्न. फक्त हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात दिलं आहे आपल्याला मग ते लक्षात राहिला पाहिजे. कळतंय त्या ठिकाणी हे पाठ नाही केलं तरी काही हरकत नाही. आता चौथं काय सांगते बघा चौथी प्रॉपर्टी ए इंटरसेक्शन बी हा काय आहे सबसेट आहे कोणाचा एचा. अँड ए इंटरसेक्शन बी हा सबसेट असेल एचा. तर या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी ए इंटरसेक्शन बी हा सबसेट असतो कोणाचा एचा आणि सबसेट असतो बीचा. लक्षात घ्या ए मध्ये 1 2 3 4 हे एलिमेंट आहेत. बी मध्ये 2 4 6 8 हे एलिमेंट आहेत. जर ए इंटरसेक्शन बी काढलं मी ए इंटरसेक्शन बी काढलं तर या दोघांमध्ये कॉमन कोण आहे या दोघांमध्ये कॉमन कोण आहे तर 2 4 2 4 म्हणजे इंटरसेक्शन काय असेल 2,4. या दोघांमध्ये कॉमन कोण आहे 2,4 आहे म्हणजे इंटरसेक्शन काय असेल 2,4. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या हे जे ए इंटरसेक्शन बी आले हे जे ए इंटरसेक्शन बी आले ते काय आहे हे सबसेट आहे कोणाचं सेट एचं आणि सबसेट आहे सेट बीचं. कळत आहे हे सबसेट आहे सेट एचं आणि सबसेट आहे सेट बीचं. कळत आहे बघा. आता समजा युनिव्हर्सल सेट आहे इथं 1 प्रॉपर्टी पहिल्यांदा लिहितो मी ए इंटरसेक्शन ए डॅश इज इक्वल टू कोण असते 5 असते. ए इंटरसेक्शन ए डॅश इज इक्वल टू कोण असते 5. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ए हा सेट आहे याच्यामध्ये एलिमेंट आहेत 1 4 आणि 9 आहे समजा. बघा तुम्ही सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट सेट बघितलेलं आहे. कॉम्प्लिमेंट एचा कॉम्प्लिमेंटरी कसं काढायचं ए डॅश कसं काढायचं या दोघा सारखे जे आहेत ते घ्यायचे नाहीत बाकीचे घ्यायचे म्हणजे कोण येईल 2 3 5 6 7 8 आणि 10. म्हणजे या ठिकाणी यू मधले असे घ्यायचे बघा यू मधले असे घ्यायचे यू मधले ए डॅश काढायचे आपल्याला ए डॅश ते यू मधले असे घ्यायचे. लक्षात घ्या ए डॅश म्हणजे काय
यू मधले असे घ्यायचे जे ए मध्ये नाहीत, म्हणजे ए आणि यू मध्ये जे सारखे आहेत ना ते सोडून बाकीचे राहिलेले ए डॅश घ्यायचे. कशामध्ये घ्यायचे? ए डॅश मध्ये. म्हणजे एचा कॉम्प्लिमेंटरी ए डॅश, पण कोण या दोघात सारखं कोण आहे? 1 1 आहे, 4 4 आहे आणि 9 9 आहे. मग राहत आहे कोण? 2 3 5 6 7 8 10. मग एचा कॉम्प्लिमेंटरी कोण असेल? तर 2 3 5 6 7 8 10. आता एचा ए डॅश काढायचा आपल्याला. ए इंटरसेक्शन ए डॅश. ए इंटरसेक्शन ए डॅश काढायचं म्हणजे काय? तर या दोन सेटमध्ये ए इंटरसेक्शन ए डॅश काढायचं म्हणजे काय? या दोन सेटमध्ये ए आणि ए डॅशमध्ये कोणी कॉमन आहे का? तर शक्यच नसते कॉमन असणं. कॉमन नसतोच. ए आणि ए डॅशमध्ये कोणीच कॉमन नसते. म्हणजे कोण असते? एम्प्टी सेट असतो. म्हणजेच कोण असते? फाय असते. म्हणजे कोण असते? फाय असते. समजते? बघा आता 6 नंबर ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए असते. म्हणजे स्वतः बरोबरच इंटरसेक्शन. तर या ठिकाणी साधी गोष्ट आहे. इथं काहीच म्हणजे विशेष नाही ना. समजा ए सेट आहे, याच्याकडे दोनच आहे समजा, तर याचंच इंटरसेक्शन याच्याशी काढायचं. ए इंटरसेक्शन ए करायचं. कोण भेटल? दोनच भेटल. बघा एचं एशीच इंटरसेक्शन काढायचं. ए इंटरसेक्शन ए म्हणजे कोण असेल? 2 असेल. ए इंटरसेक्शन ए किती असेल? 2 असेल. काहीच अवघड नाही. आणि बघा 7वं ए इंटरसेक्शन फाय बरोबर कोण असते? फाय. म्हणजे ए सेट आहे, त्याच्यामध्ये समजा 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे आणि एम्प्टी सेट आहे. याच्याकडे कोणीच नसते ना एम्प्टीमध्ये. तर ए इंटरसेक्शन फाय दोघात कोणीच कॉमन नसणार आहे ना. दोघात कोणी कॉमन असेल का? नाही. हा रिकाम आहे. म्हणजे कोण असेल? एम्प्टी. म्हणजे कोण असेल? फाय असते. तर या ठिकाणी बघा पेज नंबर 12वर रिमेंबर दिस म्हणून आहे. त्या प्रॉपर्टीज आहेत. आपण एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सोडून दिलेलं आहे. तुम्ही ती प्रत्येक प्रॉपर्टी घ्यायची, एक्झाम्पल घ्यायचं, त्याच्यावर थोडा विचार करायचा नेमकं कसं असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंटरसेक्शन म्हणजे काय? दोन्हीमध्ये जे कॉमन एलिमेंट असतात ते कशात येतात? इंटरसेक्शनमध्ये येतात. आणि त्याला वाचायचं कसं? ए इंटरसेक्शन बी. उलट यू म्हणजे इंटरसेक्शन. कळते? बघा disjoint sets या ठिकाणी ए मध्ये कोण आहे? तर 1 3 5 9 आहे समजा. आणि बी मध्ये आहे समजा 2 4
समजा 6 8 आहे, आपण मनाने घेऊच समजा. तर या ठिकाणी या दोन्हीमध्ये कोणी कॉमन आहे का? याच्यात कोणी कॉमन आहे का? नाही. मग ज्याच्यामध्ये कोणीच कॉमन नसते असे दोन सेट, बघा लक्ष द्या, असे दोन सेट ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो, असे दोन सेट ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो तर आपण डिसजॉइंट सेट असं म्हणतो. कळते? ते या ठिकाणी लक्षात घ्या. याचं जर आपण काय केलं तर इंटरसेक्शन काढलं, याचं जर इंटरसेक्शन काढलं तर काय भेटल? एम्प्टी सेट भेटल. बाई याचं जर आपण इंटरसेक्शन काढलं तर कोण भेटल? एम्प्टी सेट भेटल, म्हणजे फाय भेटल. म्हणजे ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो त्याला आपण डिसजॉइंट सेट असं म्हणतो. डिसजॉइंट. तर ते या ठिकाणी कसं दाखवू शकतो आपण? ए इथं बी 1 3 5 आणि 9 आहे समजा, आणि हे काय घेतले आपण बी मध्ये 2 4 6 8. म्हणजे या दोन्ही सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? डिसजॉइंट सेट. कळतंय? मग या ठिकाणी बघा, कन्फर्म दॅट नॉट अ सिंगल एलिमेंट इज कॉमन इन अ सेट. Confirm that not a single element is common in a set A and B. These sets are completely different from each other. So the set A and B are disjoint set. Observe its Venn diagram. कळतंय? म्हणजे या ठिकाणी एकही एलिमेंट काय नसतो? कॉमन नसतो. त्याला आपण काय म्हणतो? डिसजॉइंट सेट असं म्हणतो. समजते? या ठिकाणी आता पुढचा कन्सेप्ट आहे युनियन ऑफ टू सेट्स. अतिशय सोपं आहे. एकही एलिमेंट ज्याच्यात कॉमन नाही त्याला काय म्हणायचं? डिसजॉइंट सेट. Let A and B two given sets. A and B B two given sets, then the set of all elements of A and B is called the union of two sets. The union of two sets. तर ते कसं दाखवतो आपण? A युनियन B. बा A युनियन B. लक्षात घ्या कसं घेतो? A युनियन B. आणि या ठिकाणी लक्षात घ्या A युनियन B याचं नोटेशन काय आहे? तर या ठिकाणी A युनियन B इज अ सेट ऑफ ऑल एक्स such that x हा कशात असतो? A मध्ये असतो, और x कशात असतो? B मध्ये असतो. और चा लक्षात अर्थ घ्या. OR आणि AND चा अर्थ वेगळा होतो, लक्षात घ्या. म्हणजे x हा A मध्ये असतो किंवा किंवा म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या याच्यात असतो किंवा याच्यात असतो, दोघात नसतो. लक्षात घ्या मी काय सांगायलंय. या ठिकाणी हे किंवा ते, OR चा अर्थ काय घ्यायचा? हे किंवा ते. म्हणजे या ठिकाणी इथं जे येणारे A युनियन B हा जो सेट आहे
ए युनियन बी हा जो सेट आहे त्याच्यात येणारे एलिमेंट आहेत एक तर सेट ए मध्ये असतील किंवा सेट बी मध्ये असतील. दोघात कधी कधी असतील, कधी कधी असू बी शकतात, दोघात सुद्धा, किंवा याच्यात असतील किंवा त्याच्यात असतील, हे किंवा त्याच्यात, याच्यात किंवा त्याच्यात. समजते? मग या ठिकाणी समजा आपण एक एक्झाम्पल बघू. समजा पी क्यू आर एस ए ई ओ यू असं घेतले आपण. समजतंय? आता या ठिकाणी ए युनियन बी कोण असते, या दोघातील घ्यायचे असतात. मग या ठिकाणी या दोघात जे कॉमन आलेत ना, फक्त याच्यात एकच 8 आहे. या दोघात जे कॉमन आलेत ना त्यापैकी एक घ्यायचं असते. समजतंय? म्हणजे साधी गोष्ट आपण सेट लिहित असताना डबल घेत नाहीत ना. या दोघातले सगळे घ्यायचे, फक्त डबल घ्यायचे नसतात. सेटमध्ये लिहिताना डबल घ्यायचे नसतात. म्हणजे कोण असेल बघा, ए युनियन बी काय असेल, ए ई आय ओ यू पी क्यू आर एस. बघा आता या ठिकाणी बघा डबल घ्यायचे नसतात, सगळे घेतलेत मी. फक्त हे ए ई ओ यू याच्यात बी आहेत, फक्त या दोन्हीत बी आहेत ना, ते याच्यात घेताना फक्त एकदा घ्यायचं असते. कळते? आता या ठिकाणी हा जो आहे ए युनियन बी मधील काही एलिमेंट कशात येतं, ए मध्ये आहे. काही एलिमेंट कशात येतं, ए मध्ये आहेत. आणि याच्यामधले काही एलिमेंट कशात येतं, बी मध्ये आहेत. याच्यातले युनियन मधले काही एलिमेंट ए मध्ये असतात आणि काही एलिमेंट कशात असतात, बी मध्ये असतात. अजून घेऊ आपण एक्झाम्पल. ए इज इक्वल टू, तर या ठिकाणी 2 4 6 8 10 12 16 बस. आणि या ठिकाणी बी इज इक्वल टू 4 8 12 16. आता युनियन काय असेल, ए युनियन बी बरोबर कोण असेल, 2 4 6 8 10 12 आणि 16. हे त्याच्यात बी आहेत. म्हणून या ठिकाणी आपण इथं बी हा काय आहे, सबसेट आहे कोणाचा, एचा. मग युनियन कोण असेल, डायरेक्ट सेट ए असेल. जर बी हा सबसेट असेल कोणाचा, एचा, तर युनियन कोण असते, डायरेक्ट. लक्षात घ्या, डायरेक्ट कोण असते, सेट ए असते. या ठिकाणी असं जे असते त्याला काय म्हणतो आपण, युनियन असं म्हणतो. युनियनमध्ये काय, ए आणि बी मधले सगळे घ्यायचे असतात, फक्त डबल घ्यायचे नसतात. समजते? बघा number of elements number of elements in a set. Number of elements in a set. Number of elements in a set हा कन्सेप्ट आहे. त्या ठिकाणी समजा ए हा सेट आहे, याच्यामध्ये तो या ठिकाणी
समजा ए पी एल ई हे एलिमेंट आहेत आणि बी हा सेट आहे समजा, याच्यामध्ये टी ई ए हे एलिमेंट आहे. कळते? याच्यामध्ये ए मध्ये एलिमेंट कोण आहेत? ए कॉमा पी कॉमा एल कॉमा ई आणि बी मध्ये कोण आहेत? टी कॉमा ई कॉमा ए आहेत. मी याचं ए युनियन बी घेतो सुरुवातीला, तर कोण कोण असेल? ए पी एल ई तर फिक्स असणार आहे. याच्यात फक्त वाढणार कोण? टी. वाढणार कोण? टी. कशामुळं? तर या ठिकाणी ई आणि ए ऑलरेडी याच्यात आहेत. मग या ठिकाणी युनियन म्हणजे कोण असते? दोघातले घ्यायचे. फक्त एक कंडिशन आहे की सेट लिहिताना डबल एलिमेंट लिहायचे नसतात. म्हणून मी या ठिकाणी या दोघातले सगळे घेतलेत, फक्त जे डबल आले आहेत त्यांच्याबद्दल एक एक घेतला आहे. आणि या ठिकाणी लक्षात घ्या बघा, ए इंटरसेक्शन बी घेतलं समजा, ए इंटरसेक्शन बी घेतलं, तर या ठिकाणी इंटरसेक्शन कोण असेल? तर ए कॉमा ई. या दोघांमध्ये कोण कॉमन आहे? लक्षात घ्या, या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? ए कॉमा ई. मग या ठिकाणी देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू किती? तर 1 2 3 4. बघा सेट ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 4 आहेत. 1 2 3 4. एन ऑफ ए इज इक्वल टू किती? 4. एन ऑफ बी किती? तर 3. एन ऑफ ए युनियन बी किती? तर 1 2 3 4 5 आहेत. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर किती? तर 2 आहेत. ए इंटरसेक्शन बी मध्ये किती? तर 2 आहेत. मग या ठिकाणी लक्षात घ्या, एन ऑफ ए युनियन बी किती? तर ए युनियन बी 5 येतं. एन ऑफ ए युनियन बी किती? तर 5 येतं. आणि या ठिकाणी एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. बघा, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर किती? तर एन ऑफ ए किती? तर 4, बी किती? 5 मायनस सॉरी याच्यात बी मध्ये 3 येतं, मायनस इंटरसेक्शनमध्ये किती? तर 2 येतं. म्हणजे 7 मायनस 2 इज इक्वल टू किती येते? 5. इज इक्वल टू काय येते? 5. बाय इज इक्वल टू काय येते? 5. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे लक्षात ठेवायचं. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू कोण असते? एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी असते. कळते? मग या ठिकाणी लक्षात घ्या, ही फॉर्म्युलाच आहे. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए इज इक्वल टू 4 कसं काय? याच्यात 4 एलिमेंट आहेत, 1 2 3 4, म्हणून एन ऑफ ए किती? 4. याच्यात 3 आहेत, 1 2 3. एन ऑफ बी इज इक्वल टू 3. याच्याकडे 5 आहेत, 1 2 3 4 5 म्हणून 5. याच्याकडे 2 आहेत म्हणून ए कॉमा ई 2. म्हणजे या ठिकाणी एन ऑफ ए युनियन बी किती आलं? 5. एन ऑफ ए एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 4 + 3 - 2 म्हणजे 7 - 2 5. म्हणजे ए युनियन बी 5 येते. एन ऑफ ए एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी सुद्धा 5 येते. म्हणजे हे एकमेकाच्या काय असते? इक्वल असते. समजते? ठीक आहे.